नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. तो म्हणजे महाराष्ट्रातल्या अंगणवाडी सेविकांचं आंदोलन. बघा, त्यांनी थेट सरकारला एक औपचारिक नोटीस पाठवली आहे. तर मग आजच्या भागात आपण हेच समजून घेऊया की यामागची नेमकी कारणं काय आहेत. हीच आहे ती नोटीस राज्यातील अंगणवाडी कर्मचारी संघटनांनी सरकारला पाठवलेली आणि या त्यांनी एका मोठ्या निर्णयाची घोषणा केली आहे. हे पत्र म्हणजे काही फक्त कागदाचा तुकडा नाहीये, तर हजारो कर्मचाऱ्यांच्या संघर्षाचं ते एक प्रतीक आहे. या पत्रातला संदेश अगदी स्पष्ट आहे. कर्मचाऱ्यांनी सरकारने दिलेल्या एका नवीन कामावर सरळ सरळ बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय. पण प्रश्न हा आहे की त्यांनी एवढं मोठं पाऊल का उचललं असेल. चला जरा खोलात जाऊन पाहूया. आता या आंदोलनाचं कारण समजून घेण्याआधी आपल्याला हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे की या अंगणवाडी सेविका म्हणजे नक्की कोण आणि आपल्या संपूर्ण आरोग्य व्यवस्थेत त्यांचं स्थान नेमकं काय आहे. आता एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर या अंगणवाडी सेविका म्हणजे आपल्या गावागावातल्या आरोग्य व्यवस्थेचा जणू काही कणाच आहेत. म्हणजे बघा, लहान मुलं असतील, गर्भवती महिला असतील किंवा बाळांना दूध पाजणाऱ्या आया, या सगळ्यांच्या आरोग्याची आणि पोषणाची मुख्य जबाबदारी ना ती यांच्यावरच असते. त्या सरकार आणि सामान्य लोक यांच्यामधला एक सगळ्यात महत्त्वाचा दुवा आहेत. त्यांचं काम काही फक्त स्थानिक पातळीपुरतं मर्यादित नाहीये, तर ते एका देशव्यापी आणि खूप महत्त्वाच्या कार्यक्रमाचा भाग आहे. या कार्यक्रमाचं नाव आहे एकात्मिक बाल विकास सेवा, ज्याला आपण ICDS असंही म्हणतो. कायद्यानुसार त्यांची मुख्य कामं ठरलेली आहेत, जसं की मुलांच्या पोषणाची काळजी घेणं, त्यांना शाळेसाठी तयार करणं, त्यांच्या आरोग्याची वेळोवेळी तपासणी करणं आणि लसीकरणामध्ये मदत करणं. ही सगळी कामं थेट मुलांच्या आणि त्यांच्या आईच्या आरोग्याशी जोडलेली आहेत. चला आता येऊया या आंदोलनाच्या अगदी मूळ कारणाकडे. हा संघर्ष आहे त्यांच्या मूळ कामांमध्ये आणि त्यांच्यावर बाहेरून लादल्या जाणाऱ्या अतिरिक्त जबाबदाऱ्यांमध्ये. तर मग सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हाच आहे की ज्या कामासाठी त्यांची नेमणूक झाली आहे त्या कामाव्यतिरिक्त इतर कामं खरंच त्यांच्यावर लादली जात आहेत का, आणि यावर या कर्मचाऱ्यांचं म्हणणं तरी काय आहे. आता इथे खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. या अंगणवाडी सेविका आपला मुद्दा मांडण्यासाठी कोणा दुसऱ्याचा नाही, तर सरकारच्याच परिपत्रकांचा आधार घेत आहेत. म्हणजे त्या सरकारच्या शब्दांचा वापर करून आपला युक्तिवाद करतायत. आणि हे वाक्य बघा, हे काही त्यांनी स्वतः तयार केलेलं नाहीये, तर हे थेट सरकारी परिपत्रकातलं आहे. यात अगदी स्पष्ट लिहिलंय की अंगणवाडी सेविकांना त्यांच्या मूळ योजनेच्या बाहेरची कामं म्हणजे निवडणुका असोत किंवा वेगवेगळे सर्वे या त्यांना लावू नये. आता हा तर त्यांच्या बाजूने कितीतरी मोठा आणि भक्कम पुरावा आहे, नाही का. ही स्लाइड बघा, यातून हा सगळा संघर्ष अगदी स्पष्ट दिसतोय. एका बाजूला आहेत त्यांची मूळ कामं जी थेट मुलांच्या विकासासाठी आवश्यक आहेत, आणि दुसऱ्या बाजूला आहेत त्यांच्यावर लादलेली ही अतिरिक्त कामं. यामुळे साहजिकच त्यांच्या मूळ कामावर परिणाम तर होणारच. आता हा प्रश्न फक्त कर्मचाऱ्यांच्या कामाच्या ताणाचा नाहीये. या वादाचा थेट परिणाम होतोय तो आपल्या मुलांच्या आरोग्यावर आणि त्यांच्या भविष्यावर, आणि म्हणूनच हे प्रकरण खूप जास्त गंभीर आहे. संघटनेने आपल्या पत्रामध्ये अगदी स्पष्टपणे सांगितलंय की ह्या अतिरिक्त कामांमुळे जो व्यत्यय येतोय तो ICDS कार्यक्रमाच्या लाभार्थ्यांसाठी म्हणजे आपल्या लहान मुलांसाठी आणि त्यांच्या आयांसाठी कितीतरी हानिकारक ठरतोय. तर यातला सगळ्यात महत्त्वाचा आणि गंभीर मुद्दा हाच आहे, जेव्हा अंगणवाडी सेविका इतर कामांमध्ये गुंतून पडतात तेव्हा साहजिकच मुलांच्या पोषणाकडे, त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होतं. आणि याचा परिणाम काय होतो, तर मुलांची वाढ खुंटते, त्यांचं वजन कमी होतं, अशा गंभीर समस्या निर्माण होतात. वाढ खुंटणे किंवा स्टंटिंग ही एक खूपच गंभीर समस्या आहे. याचा अर्थ फक्त मुलांची उंची कमी राहणं एवढाच होत नाही, तर त्यांच्या बौद्धिक क्षमतेवर आणि एकूण आरोग्यावर याचा आयुष्यभरासाठी वाईट परिणाम होतो, जो आपण नंतर बदलू शकत नाही. महत्त्वाचं म्हणजे हे आंदोलन काही 1-2 व्यक्तींचं नाहीये. ह्या पत्रावर संघटनेच्या सगळ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत. यावरून हेच दिसतंय की हा निर्णय सर्वांनी मिळून एकमताने आणि पूर्ण विचार करून घेतलेला आहे. तर मग हा सगळा विषय ना आपल्याला एका मोठ्या प्रश्नासमोर आणून उभा करतो. विचार करा, जेव्हा आपल्या आरोग्य व्यवस्थेचा जो मूळ आधारस्तंभ आहे त्यांच्यावरच आपण त्यांच्या मूळ कामांव्यतिरिक्त फक्त अजून एक काम असं म्हणून इतर कामांचं ओझं टाकतो, तेव्हा त्याची खरी किंमत नक्की कोण आणि कशी चुकवतं यावर विचार करणं खरंच खूप गरजेचं आहे.